नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ झाली आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामधून नागपूरमध्ये आंब्याची आवक होते। या भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे अर्थातच दर वाढलेले आहेत। नागपूरच्या कळमना फळ बाजारामध्ये ही सगळी परिस्थिती दिसते आणि इथला आढावा घेतलाय जितेंद्र शिंगाडे यांनी। झालेला एप्रिलचा पंधरवाडा उलटलेला आहे आणि अशात आंब्यांची आवक आहे ती वाढलेली आहे। आपण सध्या आहोत नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या फळांच्या यार्डमध्ये आणि इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे की सगळीकडे आंबाच आंबा दिसतोय। नेमका हा आंबा कुठून येतोय आणि सध्या आंब्याची किमती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजेश साबराणी आहेत। राजेशजी, काय सांगाल, आंबा कुठून येतोय नेमका आणि सध्याचे दर काय आहेत? आम सबसे ज़्यादा आंध्र प्रदेश और तेलंगाना से आता है। जैसे कि आप जानते हो कि आम फलों का राजा है। जितने भी अपने देश में फल का उत्पादन है उसमें आम को फलों का राजा के नाम से जाना जाता है। गए साल आम की फसल और इस साल आम की पैदावार में बहुत आधे से भी ज़्यादा अंतर का है। गए साल आम की पैदावार यहाँ पे 200-300 गाड़ी की जो आवक थी वो घट के 100-125 गाड़ी तक आ गई है, जिस कारण गए साल 30 से 40 रुपए किलो प्रति किलो यहाँ पे आम बिक रहा था। और इस साल आम की जो कीमत है नागपुर बाजार समिति में वो 50 रुपए से लेके 70 रुपए किलो लगभग डबल हो गई है। अवकाली बारिशों के कारण आम की पैदावार कम हुई है। संतरे की, अपने महाराष्ट्र में संतरे की जो अवकाली बारिश हुई उससे संतरे की फसल खराब हो गई। आने वाला सीजन कैसे देख रहे हैं आम के बारे में? मैं आगे जो देख रहा हूँ, मई के बाद 15 मई के बाद और आम के रेट बढ़ने की शक्यता देख रहा हूँ मैं। अभी कौन सा आम? अभी नागपुर में बादाम, जो इसको बैगनफली आम बोलते हैं, दशहरी आ रहा है, लंगड़ा आ रहा है, तोतापुरी आ रहा है, ये सभी साउथ से आम आ रहे हैं यहाँ पे। तर आपण पाहतोय की आंब्याचा जो राजा म्हणून म्हणजे फळांचा जो राजा असतो आंबा, त्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सगळ्याच प्रकारचे जे आंबे आहेत ते नागपूरच्या या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे। रोज जवळपास 100 ते 125 गाड्या या माध्यमातून आंबा हा नागपुरात पोहोचते आणि येथून तो पुढे ग्राहकांपर्यंत जातोय। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।